नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. ड्रग इन्स्पेक्टर भरतीतील कथित पेपरफुटीवर जालन्यात काँग्रेस आक्रमक. मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी. जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन. उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी. महाराष्ट्रातील ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि यापूर्वी घडलेल्या टीईटी सह विविध भरती परीक्षातील गैरव्यवहाराविरोधात जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेतली आहे. जालना महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर विशाल पंडितराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनात म्हटलं आहे की राज्यात सातत्याने उघडकीस येणाऱ्या पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारामुळे लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे. अनेक वर्षे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शासनाच्या भरती प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला असून दोषींना कठोर शिक्षा न झाल्यास अशा घटना पुन्हा घडत राहतील अशी भीती व्यक्त करण्यात आली. काँग्रेसने सरकारकडे ड्रग इन्स्पेक्टर भरतीतील कथित पेपरफुटीची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी, गैरव्यवहारात सहभागी अधिकारी, कर्मचारी व दलालांवर कठोर फौजदारी कारवाई, भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व तंत्रज्ञान आधारित करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराला शासनाने पाठीशी घालू नये आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी भूमिका काँग्रेसने या निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे.